नमस्कार. मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. बदलापूर येथे निसर्ग मित्र नावाचं आपलं शेत आहे. त्याच्यामध्ये आपण वेगळ्या भाताच्या जाती लावत असतो. आपली भाताची शेती अर्धा एकर आणि ही पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. त्याच्यामध्ये आपण गेल्या 36 वर्षात एकही युरियाचा दाणा वापरला नाही किंवा एकही थेंब कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक वापरलं नाही. तर आपल्या शेतामधल्या शेताच्या जागेनुसार, मातीनुसार तिथे आपण 100 दिवसापासून 130 दिवसापर्यंतच्या जाती लावतो. या जातीमध्ये जाडा भात, बारीक भात, सुगंधी भात, सुपरफाईन भात, बासमती भात अशा वेगळ्या जाती लावतो उपयोगानुसार. ते 1-1 गुंठा, अर्धा गुंठा अशा भाताची लागवड असते. ही लागवड करताना आपण जे मागचं बी आपण वापरत असतो परत-परत. तर आता बासमतीचं बी माझ्याकडे 10 वर्ष आहे. तर हे जे बी आहे, हे बी साठवल्यानंतर एखाद्यास ते कापताना उबला असेल, झोडून पिशवीत भरताना उबला असेल, तसे बी लावायच्या आधी आपण बी पाखडून घेतलं पाहिजे आणि पाखडलेलं बी उगवण क्षमता तपासली पाहिजे. उगवण क्षमता तपासणं म्हणजे मी प्रत्येक ह्याच्यातल्या 100-100 बिया घेणार आणि 100 बिया वाटीमध्ये पाण्यात बुडवून ठेवणार 24 तास आणि 24 तास बुडवून ठेवल्यानंतर 24 तासानंतर छोटे कागदाचे तुकडे करणार टिश्यू पेपरचे. त्याच्यावर त्या 100 बिया ठेवणार, गुंडाळणार आणि त्या वाटीमध्ये ज्याचं नाव लिहिलं त्या जातीचं त्याच्यावर ठेवून देणार. तिसऱ्या दिवशी मी ते उघडून बघणार. उघडून बघितल्यानंतर 100 बियामधल्या जितक्या रुजल्यात तितकी त्याची उगवण क्षमता झाली. तर उगवण क्षमता जर कमी झाली असेल 50% तर बी जास्त पेरीन आणि उगवण क्षमता 70-80% असेल तर पाहिजे तेवढं बी पेरीन. साधारण आम्हाला अर्धा एकरला 6 किलोच्या आसपास बी लागतं. तर 6 किलो बी आपण आपल्या बीपुरतं ठेवलेलं असतं. बाकीचं सगळं आपण भरडून त्याचा भात केलेला असतो. तर इथे वेगळ्या जाती आपण वेगळ्या कालावधीत येणाऱ्या वेगळ्या गुणवत्तेच्या आहेत. तर आपण त्याची अंकुरण क्षमता तपासणार आहोत. तर हे आपण कसं तपासायचं आहे ते बघूया. आपण हे 100 बिया मोजून घेतो आहे. मग त्या वाटीमध्ये बिया ठेवून 100 बिया वाटीमध्ये भरल्या की त्याच्यात पाणी भरून ठेवणार आणि म्हणजे ते फुगतील. हे का करायचं तर शेतामध्ये आपण बी पेरताना बी किती उगवणार हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण याच्यामध्ये पाणी भरून ठेवून देतो आहे. भात शेती उत्पादन तंत्रज्ञानामध्ये जे टप्पे असतात त्या टप्प्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. पहिला टप्पा बियाण्याची उगवण क्षमता तपासणे आणि दुसरा तपासल्यानंतर त्याची 2 दिवस आधी बीजसंस्कार करणं म्हणजे मिठाची प्रक्रिया करून त्याला येणाऱ्या करपा रोगाचं नियंत्रण करणे. तर आधी आपण जर्मिनेशन म्हणजे बीज अंकुरण किती होते तपासू आणि नंतर पाऊस पडल्यानंतर भात पेरायच्या आधी 2 दिवस त्याचा बीजसंस्कार कसा करायचा त्याची माहिती घेऊ.